अंजलीचे लग्न मंगेश सोबत होणार होते, पण लग्नाच्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाली की लग्नात आलेल्या एका मुलासोबत गौरव सोबत अंजलीचे लग्न झाले. अचानक लग्न झाल्यामुळे दोघेही एकमेकांना अनोळखी होते. म्हणून लग्न झाल्यापासून अंजली गौरव सोबत फार कमीच बोलायची. पण हळूहळू गौरवने तिला बोलके केले होते. दुसऱ्या दिवशी अंजलीने संसारात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू आणल्या. हळूहळू रिकामे घर सामानाने भरू लागले. देवांसाठी देव्हारा आला, कप सेट आला, सामान ठेवण्यासाठी डबे आणले. अंजलीमुळे खोलीला घरपण येऊ लागले. घराबाहेर एक छोटी तुळस आली. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरवला ऑफिसला जायचे होते. गौरवला अंजलीने डबा करून दिला. ऑफिसला जाता जाता गौरव अंजलीला म्हणाला, तसे काही घाबरायचे कारण नाही. वरती कोण येत नाही. खाली मालकीनबाई पण आहेस. मी जाताना सांगून ठेवतो. तुला काही वाटले तर तू त्यांना हाक मार. अंजली: हो, चालेल. तुम्ही संध्याकाळी लवकर या. रात्र नका होऊ देऊ. गौरव: हो, तरी पण मला यायला 6 वाजतील. अंजली: ठीक आहे. गौरवचे लग्न झाले हे अजून ऑफिसमध्ये कोणालाच माहीत नव्हते. आज गौरव मोठ्या आयटीत ऑफिसला निघाला, कारण गौरवला आज पहिल्यांदा कोणीतरी डबा करून दिला होता. गौरवची आज घरी कोणीतरी वाट बघणार होतं. अंजलीच्या येण्याने गौरवच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागले होते. प्रत्येक माणसाला आपलं असं कोणीतरी असावं असंच वाटत असते. गौरव तर बिचारा अनाथ होता. लहानपणापासून तो या प्रेमाला मुकलेला. आतापर्यंत अत्यंत भकास आयुष्य तो जगला होता. अंजलीच्या येण्याने त्याच्या भकास आयुष्याला एक नवीन पालवी फुटत होती. मनातून त्याला काय करू आणि काय करू नको असे झाले होते. आता त्याच्या आयुष्याचे एकच आणि एकच ध्येय होते. जे काही जमेल तेवढे सुख अंजलीच्या ओंजळीत टाकायचे होते. अंजली हळूहळू तिच्या आयुष्यात झालेली घटना विसरत चालली होती. जी भीती तिला पहिल्या दिवशी वाटत होती, ती भीती आता तिला वाटत नव्हती. आपल्या आयुष्याचं गणित बहुधा चुकलं असे ती जे वाटत होते ते आता हळूहळू बरोबर होत होते. छोट्या रूमला तिने एक छोटे छान घर बनवले होते. दारात तुळस बहरायला लागली होती. गौरव ऑफिसमध्ये गेला तर मंगेश तिकडे आधीच आला होता. गौरव आणि मंगेश आधीपासूनचे मित्र होते आणि आज त्यांच्या दोघांच्या आयुष्यात असे काही घडले की दोघांना एकमेकांकडे बघायला ॲक्वर्ड वाटू लागले होते. आज गौरवने मोठ्या आयटीत डबा टेबलावर ठेवला. बाकीच्या मित्रांना तो सांगू लागला, अरे मित्रांनो, माझे लग्न झाले. मित्रांना आपले लग्न झाले हे सांगताना त्याचा ऊर स्वाभिमानाने भरून आला होता. तोच मंगेश खजील होत होता. शेवटी लंच टाइम मध्ये मंगेश गौरवला भेटायला आला. मंगेश: काय गौरव, मग झाले का सेट तुम्ही? गौरव त्याच्याशी बोलायला तयार नव्हता. मंगेश: अरे लग्न तर तुझे आता झाले. आपली मैत्री आधीपासूनच आहे. जे झाले त्यात माझी काही चूक नाहीये. माझ्या वडिलांनीच ते लग्न ठरवले होते आणि माझ्या वडिलांनीच ते लग्न मोडले. मला त्यामध्ये बोलायचा काहीच अधिकार नव्हता. एक मित्र म्हणून तू तरी मला समजून घे. गौरव तरी पण काहीच बोलेना. मंगेश: अरे तुला काय कळणार, एक वडिलांची काय दहशत असते. घरात ते त्यांचे सर्व ऐकावेच लागते. अख्ख्या गावासमोर त्यांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत माझ्यात खरोखरच नाहीये. मंगेश: पण गौरव, तू मात्र आलेल्या संधीचा चांगला उपयोग करून घेतलास. तुला एक क्षणभर सुद्धा असे वाटले नाही की आपल्या मित्राची बायको ही आपली वहिनी असते. तू तिच्याशी लग्न करायला तयार कसा झालास? गौरव: मंगेश, तू आणि मी आता न बोललेलेच बरे. जे झाले ते झाले. मी काही मुद्दामहून केलेलं नाही. अंजलीने तिचे लग्न मोडले म्हणून विहिरीत उडी मारली हे तुला आठवत नाहीये का? अंजलीचे वडील तुझ्या वडिलांसमोर हात पाय जोडत होते हे आठवत नाहीये का? आणि ते कुठे तुम्हाला आम्ही दागिने देत नाहीये असं म्हणत होते. ते देणारच होते. लग्न मोडायची भाषा काढून तुझे वडील त्यांच्यावर दबाव आणत होते. सगळ्यासमोर नाही, पण वडिलांना एक बाजूला घेऊन तू सांगू शकला असतास. पण तू हे केले नाहीस. शेवटी तू लग्न करणार होतास.
तुझे स्वतःचे असे काहीतरी मत असायला पाहिजे होते. काहीतरी तोडगा काढण्याच्या दृष्टीने तरी बोलायचे होते. मंगेश, गौरव, हा सांगोलपणाचा भाव मला नको दाखवू. मला तर वाटतंय मुलीला बघितल्यावरच तुझे डोळे फिरले होते. सारखा मला म्हणत होतास, छान आहे रे मुलगी. गौरव, शटअप मंगेश. मंगेश, सत्य बोलले की माणसाला वाईटच वाटते. तू हे चांगले नाही केलेस. गौरव, मी बरोबर केलं. एका मुलीच्या बापाला मनस्तापाला वाचवलंय. एका मुलीचा स्त्री म्हणून सन्मान केलाय. आणि तो जा रे, आता झाले गेले विसरून जा. कोणीतरी बड्या बापाची मुलगी बघा आणि करा माझ्या संसारात. आता लक्ष घालू नकोस. मंगेश तरा तिथून निघून गेला. रोज उठून या मंगेशचे तोंड बघायला लागणार या विचाराने गौरव नाराज झाला. जेवण झाल्या झाल्या गौरव बॉसला भेटायला गेला. बॉसकडून काही डिपार्टमेंट चेंज मिळते का विचारून आला. म्हणजे ॲटलिस्ट समोरासमोर एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करण्यापेक्षा डिपार्टमेंट बदलले तर संपर्क तरी कमी होईल. मंगेश जेवढी होईल तेवढी गौरवची बदनामी करण्याचा प्रयत्न करत होता. तो त्याच्या हिशोबाने ऑफिसमधल्या लोकांना सांगत सुटला. गौरवने सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. अंजली संध्याकाळी घरातले सगळे काम आवरून जेवण तयार करून छान साडी घालून गौरवची वाट बघत बसली. गौरवला पण आज घरी जायची घाई होती. घरी आपली कोणी वाट बघत असेल तर घरी जाण्यात पण एक वेगळाच आनंद असतो. प्रत्येक पुरुषाला संध्याकाळ झाली की कधी एकदा घरी जातोय असे होते. कारण त्याला माहिती त्याची बायको आणि मुलं घरी वाट बघत आहेत आणि त्यांच्या जबाबदारीने पुरुष मन लावून काम पण करतात. म्हणून तर पूर्वीपासून म्हणतात, पोरगं वाया जायच्या आधी त्याचे लग्न लावून द्या. जबाबदाऱ्या पडल्या की वाया जात नाहीत. 5:30 वाजता गौरव बरोबर ऑफिसमधून घरी निघाला. तो रोज चालतच जायचा यायचा. जाता जाता त्याने अंजलीसाठी एक गजरा घेतला. अंजलीला गजरा घालायला आवडतो हे त्याला कळले होते. घरी आला. अंजली छान आवरून बसली होती. गौरव आल्यावर त्याला पाणी प्यायला दिले. त्याची बॅग घेतली आणि जागेवर ठेवली. एक स्वच्छ टॉवेल काढून ठेवला आणि तो फ्रेश होईपर्यंत चहा टाकला. गौरव फ्रेश झाला आणि दोघांनी बसून मस्त चहा प्यायला. गौरव, मग कसा गेला आजचा दिवस? कंटाळलीस का एकटी घरी? अंजली, नाही नाही, मी कामच करत होते. 4 वाजल्यानंतर तुमची वाट बघत बसले. गौरव, झोपायची मग जरा वेळ. अंजली, डबा नाही आणला का? तेव्हा गौरवच्या लक्षात आले की तो डबा ऑफिसमध्येच विसरलाय. गौरव, अरे राहिला ऑफिसमध्ये. त्याचं काय आहे? आजपर्यंत कधी डबा नेलाच नव्हता ना. अजून त्याची सवय नाही झाली. तू एक काम कर, आपण बाहेर एक राऊंड मारून येता येता डबा घेऊन येऊ. ऑफिस तसे जवळच होते. जाऊन येऊन 1 तास लागला असता. पण आता घरी तरी बसून काय करणार? अंजली, मी तयार आहे. तुम्ही थोडा आराम करा मग जाऊ. गौरव, नको निघू लगेच. नाहीतर तो वॉचमॅन निघून गेला तर डब्बा आता मिळायचा नाही. आणि दोघे घाईघाईत निघाले. जाता जाता गौरवने आणलेला गजरा अंजलीला दिला. गजरा दिसला की अंजली एकदम लहान मुलीसारखी खुश व्हायची. तिने तो पटकन केसात घातला आणि निघाली. दोघे ऑफिसच्या दिशेने चालत होते. ऑफिसच्या जवळच्या टपरीवर मंगेश चहा आणि सिगरेट ओढत बसला होता. त्याने त्या दोघांना पाहिले. गौरव ऑफिसमध्ये गेला आणि डबा खाली घेऊन आला. अंजलीला सांगू लागला, या बिल्डिंगच्या दुसऱ्या फ्लोअरवर माझी जागा आहे. आणि दोघे परत घरी निघाले. तर मंगेश मुद्दामून अंजली अंजली अशी हाक मारू लागला. गौरव असताना तो मुद्दामून अंजलीला हाक मारू लागला. जसे की गौरव तर आत्ता आला. मी अंजलीचा लहानपणापासूनचा मित्र आहे. गाववाला आहे. अंजलीला कळेना इकडे आपल्याला कोण नावेने हाक मारतय. म्हणून दोघांनी मागे वळून पाहिले तर मंगेशला बघितल्यावर अंजली घाबरली आणि तिने पटकन गौरवचा हात पकडला. गौरवला तिच्या स्पर्शातच लगेच कळले की ही घाबरली आहे. तिचे हात थरथर कापत होते. अंजली, चला आपण घरी जाऊ.
आणि बोलता बोलता ती गौरवच्या मागे लपली. मंगेश निर्लज्जासारखा, अंजली कसं वाटतं शहरात? रुळलीस का इकडे? तुम्ही काही गरज पडली तर मला केव्हाही सांग. मी इकडेच राहतो. तसा मी तुझा गाववाला आहे. गौरव: हो नक्की. तू नुसता गाववाला नाहीस, तर अंजलीला तिच्या भावासारखा आहेस. भाऊ म्हणून नक्कीच तिला काही कमी पडले तरी येईन. आणि अंजलीचा हात पकडून भराभरा चालायला लागला. अंजली पूर्ण रस्त्यावर रडत रडतच घरी आली. गौरव: अगं तू कशाला रडतेस? तू त्याला अजिबात घाबरू नकोस. त्याला झाला सगळा प्रकार सहन होत नाहीये, म्हणून तो त्रास देतोय. अंजली काहीच बोलत नव्हती. झाल्या प्रकारचा तिने धसका घेतला. घरात आल्यावर तिचं कशातच लक्ष लागेना. कसंबसं जेवण वाढले आणि जेवण उरकली. ती गौरवशी पण काहीच बोलत नव्हती. तिला भीती वाटू लागली. हा उद्या नक्कीच घरापर्यंत येईल. माझ्याबद्दल काही बाही गौरवला सांगेल. लहानपणी कधी काळी तो एकत्र खेळले होते. पण मंगेश त्याच गोष्टी चढवून सांगेल. पण गौरवला काय वाटेल? या अशा अनेक विचारांनी अंजली घाबरून गेली. जेवण झाल्यावर गौरव बेडवर झोपला आणि नेहमीप्रमाणे अंजली खाली झोपली. गौरव: काय ग, बरी आहेस ना? अंजली: मला खूप भीती वाटते. तो मला अशा हाका मारू कसा शकतो? तेही तुम्ही बरोबर असताना. त्याच्या मनात काहीतरी चालू आहे. मी सांगते बघा, तो एवढ्यावर गप्प बसणार नाही. तुम्हाला सांगते, आम्ही मोठे झाल्यावर गावात सुद्धा कधी बोललो नाहीये. पण हा असे दाखवतोय की तो आणि मी अशा रोज बोलत होतो. गौरव उठला. तिच्या शेजारी जाऊन बसला. त्याच्या लक्षात आले की आता अंजलीला आधाराची गरज आहे. ती खूप घाबरलेली आहे. गौरव: हो, मला माहितीये. तू काही काळजी करू नकोस. मी उद्याच त्याला चांगल्या भाषेत दरडावून सांगतो. म्हणजे परत तो आपल्या वाटेत येणार नाही. अंजलीचे अंग थंड पडले होते. थरथर कापत होते. गौरव तिला समजावत होता. अगं, आपण कोणाचं वाईट केले नाहीये. हे तुला मी माहितीये आणि मलाही माहितीये. लग्नाच्या भोवल्यावर चढून सुद्धा त्याचे लग्न झाले नाही. ते त्याला सहन होत नाहीये. तेव्हा वडिलांसमोर तोंड उघडायची हिंमत नव्हती. आणि आता तो दोघांना एकत्र बघितल्यावर त्रास होतोय. तरी पण तू काळजी करू नकोस. अंजलीच्या ज्या परिस्थितीमध्ये गौरवचे लग्न झाले ते काही नॉर्मल नव्हते. एक प्रकारे ती कोणत्याही कारणाने वडिलांकडे तिचे दुखणे घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आता गौरवशिवाय ती पण एकटीच आहे आणि दोघे हळूहळू एकमेकांत साथीदार शोधत आहेत. तर हा मंगेश अंजलीशी बोलण्याचा प्रयत्न करून गौरवच्या मनात अंजलीविषयी मन कलुषित करायचे बघतोय. अंजलीला भीती वाटते की जर गौरवच्या मनात तिच्याविषयी काही बाही जाऊन बसले तर तो आधार आहे तोही जाईल. स्वतःच्या चरित्र्यावर कारण नसताना शिंतोडे उडाले तर मात्र तिचे लग्न मुश्किल होणार होते. अंजलीच्या मनात जी भीती होती त्यात थोडीफार तथ्य होते तरी पण दुसऱ्या दिवशी तिने गौरवसाठी चहा नाश्ता डबा दिला. गौरव: आता आराम कर. रात्रभर जागी होतीस. अंजली: हो. गौरवने जाताना सांगितले. तू काहीही काळजी करू नकोस. आज त्याचा किस्सा संपवून टाकतो. त्याला जर कडक भाषेत समजावतो. अंजली: हो. गौरव ऑफिसला निघाला. जाता जाता तो मनात विचार करू लागला. मंगेश नाही म्हटलं तरी त्याचा एकेकाळचा मित्र होतास. त्यासही कायमची वैर होण्यापेक्षा त्याला बसवून आरामात त्याच्याशी बोलून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. गौरवने त्याचा ॲटिट्यूड बदलला. गौरव ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक मंगेश आला. मंगेश: गौरव, सॉरी यार, काल मी असे वागायला नको होते. अरे, तुम्हाला दोघांना खुश बघून माझे मन रडू लागले. सॉरी यार, माझे चुकलेस. आता मी तुमच्या दोघांच्या मध्ये कधीच येणार नाही. फक्त मला एकदा अंजलीची माफी मागायची. तिच्या बाबतीत मी जरा जास्तच चुकलो. गौरव: ठीक आहे यार. चल, जास्त मनावर घेऊ नकोस आणि माफी वगैरे मागायची काही गरज नाहीये. मी तिला समजावून सांगेन. मंगेश: ठीक आहे. तू म्हणतोस तर तसे तर तसे. पण एकदा चहाला म्हणून बोलाव. तेव्हा मी समोरासमोर माफी मागेन. म्हणजे
माझ्या जीवाला शांती मिळेल. गौरव: ठीक आहे, मी सांगेन तुला. मंगेश: ठीक आहे. दुपारी दोघे एकत्र जेवले. मंगेश: वा, जेवण छान बनवले, हाताला चव आहे. गौरव: आपला रिलेशन खराब नको व्हायला म्हणून काही बोलला नाही. तो एकदम दिवस गेला. रोज येताना गौरव अंजलीसाठी गजरा आणायचा आणि आल्यावर दोघे कुणीकडे तरी राऊंड मारून यायचे. मग जेवायचे. त्यांचे रुटीन सेट होत होते. एक अंजलीचा मूड चांगला आहे हे बघून गौरवने अंजलीला विचारले. गौरव: ऑफिसमधले सर्वजण वहिनीला भेटवा असे म्हणतात. मी त्यांना चहासाठी म्हणून बोलावू का? तुला काय वाटते? अंजली: हो, चालेल की. कधी बोलावणार आहात? गौरव: या शनिवारी बोलावू. पण नुसतं चहा म्हणायचं असतं. आपल्याला काहीतरी अजून जेवण करावे लागेल. अंजली: हो, तुम्हीच सांगा काय बनवू ते? गौरव: बटाटे वडे जमतील का तुला? अंजली: हो, जमतील की. गौरव: तुला सोबत म्हणून मालकीनबाईला पण त्या दिवशी बोलावू. अंजली: हो, चालेल. आणि अशा पद्धतीने गौरवने ठरवले की शनिवारी त्यांच्या 2-4 मित्रांना घरी चहा पाण्याला बोलवेल आणि सोबत मंगेशला पण बोलावेल. पण मंगेशला बोलावणार आहे हे त्याने अंजलीला सांगितले नाही. बोलता बोलता शनिवार आला. गौरवने बटाटे वड्याचे सामान आणून दिले. द्यायला पेपर डिश आणि चहाला कप आणले. अंजलीने घर आवरले आणि कामाला लागली. एकच स्टो होता त्यामुळे जरा लवकरच कामाला लागली. बटाट्याची भाजी झाल्यावर गोळे करून ठेवले. बेसन पीठ भिजवून ठेवले आणि चहा पण ठेवला. मग स्वतः पण त्यातल्या त्यात भारी साडी नेसून बसली. गौरवने आज पण तिला गजरा आणला. तो तिने घातला आणि गौरव पण तयार होऊन पाहुण्यांची वाट बघू लागला. 2 मित्र आधी आले. मित्रांनी पण येतात त्यांचे नवीन लग्न झाले म्हणून काही गिफ्ट आणले. गौरवने त्यांना बसायला सांगितले. अंजलीला बाहेर बोलावून ओळख करून दिली. अंजली 2 खांद्यावर पदर घेऊन बाहेर आली आणि हात जोडून नमस्कार केला आणि आत गेली. तिने गौरवला सांगून मध्ये पडदा बसवून घेतला होता. म्हणजे कोणी बेडवर बसले तर डायरेक्ट किचनमध्ये दिसणार नाही. मालकीनबाई तिच्या मदतीला आल्याच होत्या. पाहुणे आले म्हटल्यावर त्यांनी तेल गरम करायला घेतले आणि वडे तळायला सुरुवात केली. गौरव आणि त्याचे मित्र ऑफिसमधल्या गप्पा मारत बसले होते. पुन्हा अजून 2 मित्र आले. त्यांना पण गौरवने पाणी दिले आणि बसायला सांगितले. पुन्हा अंजलीला बाहेर बोलावून तिची ओळख करून दिली. त्याचे मित्र पण नमस्कार वहिनी असे म्हणायचे. अंजली पुन्हा आतमध्ये गेली. अंजलीने पाहुण्यांना द्यायला डिश भरल्या आणि गौरवला एकेकाला द्यायला सांगितल्या. तेवढ्यात मंगेश आला. गौरवने अजून एक डिश भर असे सांगितले. अंजलीने अजून एक डिश भरून बाहेर दिली. गौरव स्वतः आग्रह करून करून सर्वांना वाढत होता. सर्व मित्रांनी आणि मंगेशने बटाटे वड्यावर ताव मारला. जसे सर्वांचे खाऊन झाले. अंजलीने चहात दूध टाकले आणि सर्वांना गरम गरम चहा पण दिला. मंगेशने पण गिफ्ट आणली होती पण त्याने मुद्दामून दिली नाही. तो अंजली पडद्याबाहेर यायची वाट बघत होता. बाकीचे मित्र जे आधी आले होते ते सगळे निघाले. चला मग गौरव, अभिनंदन. आणि आजचा बेत पण मस्त होता आणि निघून गेले. मंगेश मात्र अजून बसला होता. पण गौरवने आवाज दिल्याशिवाय अंजली पडद्याबाहेर यायचीच नाही. गौरवने अंजलीला मुद्दामून आवाज दिला नाही. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या. मंगेश काही निघायचे नाव घेईना. आवाजवरून अंजलीला आतमध्ये अंदाज आला होताच की मंगेश आलाय. त्यामुळे ती पण बाहेर येत नव्हती. जसे बाकीचे पाहुणे मंडळी गेली तशा मालकीन बाई पण म्हणाल्या, मी जाते आता. हे आले की मग आपण सगळे एकत्र खाऊ. आणि त्या पण खाली निघून गेल्या. मंगेशने शेवटी डायरेक्ट बाहेरूनच अंजलीला हाक मारायला सुरुवात केली. मंगेश: अंजली, वडे छान झालेत ग. चव आहे हाताला तुझ्या. आतून काही रिप्लाय नाही आला. मंगेश: रुपेश म्हणजे अंजलीचा भाऊ कुठे असतो ग? त्याला पण इकडेच बोलावून घ्या आता. नोकरीला म्हणजे बरं पडेल. शेवटी गौरव आतमध्ये आला.
तू एकदा त्याला भेटतेस का? त्याला तुझी माफी मागायची असे तो म्हणत होता. अंजली, मानेनेच नको, त्याला पाठवा आधी इथून. पण गौरवला विषय आज संपवायचा होता. तू 1 मिनिट बाहेर ये, म्हणजे एकदाची कटकट संपून जाईल. आणि गौरवने तिला बाहेर आणलीस. अंजली 2 खांद्यावर पदर घेऊन बाहेर आली. मंगेश, काय अंजली, आता मला ओळख पण दाखवत नाहीस का? अंजली मुद्दामून मंगेश एकेरी नावाने तिला संबोधित होता. अंजलीला हे अजिबात आवडत नव्हते. गौरवला पण आवडतच नव्हते. पण तिचा गाववाला होता आणि त्याचा मित्र होता म्हणून गप्प बसत होता. एक दोनदा अंजलीने खाली मान घालून ऐकून घेतले. मग त्याने गिफ्ट आणले ते गौरवच्या हातात दिले. गौरवला हातात घेतल्या कळले की यात काहीतरी कापड आहे. त्याने मुद्दामून बाहेर काढले. त्यात साडी होती. गौरव जरा भडकलास. हे काय साडी? अशी साडी गिफ्ट आणतात का? मंगेश, अरे माझी गाववाली आहे म्हणून भारीतली साडी आणली. हा रंग शोभून दिसेल तिला. गौरव काही बोलायच्या आत अंजली अशी भडकली. अंजलीने ते गिफ्ट पुन्हा पिशवीत भरले आणि त्याच्या अंगावर फेकून दिले. अंजली, चालायला लाग, उठ, चल इथून. पुन्हा जर माझ्या दारात आलास तर कुत्र्याला चपलेने मारतात तशी मारेन. मला तू काही कमी समजू नकोस. आबांनी मला तुझ्यासारख्यांशी कसे वागायचे ते चांगलं शिकवलंय. आणि एकेरी हाक मारायची हिंमत कशी झाली तुझी? इथून पुढे माझे नाव जरी तुझ्या तोंडात घेतलेस ना, तुझी काही खैर नाही. तुला काय वाटले? तुझ्या बापाने लग्न मोडले म्हणजे आम्ही सगळे हरून जाऊ? अरे, देवानेच मला वाचवले. तुझ्यासारख्या भिकारड्या माणसाची बायको नाही झाले. त्याबद्दल मी देवाची कायम ऋणी राहीन. खबरदार, माझ्या नावाने ह्यांना ऑफिसमध्ये सुद्धा त्रास झाला ना, तर सरपंचांना पत्र लिहून तुझी नाटकं जर सांगितली नाही नाही ना, तर गावात तुझी आणि तुझ्या आई-वडिलांची गाढवावरून धिंड नाही काढली ना, तर बघ, सांगून ठेवते, चल निघो बाहेर. त्याच्या समोरच गौरवकडे बघून, पुन्हा जर हा माणूस घरात आला तर गाठ माझ्याशी आहे. अंजलीच्या अंगात रणचंडिका घुसली होती. ती एवढी भडकली होती की त्याला मारायचेच ठेवले होते तिने. जसा मंगेश बाहेर निघून गेला तशी रागारागात बेडवर जाऊन बसली. गौरवने तिला आतून पाणी दिले प्यायला. रागाने तिचे डोळे लाल झाले होते. गौरव, शांत हो. किती चिडलीस? अंजली, चिडू नाही तर काय करू? त्याचा फालतूपणा उगाच सहन करताय तुम्ही. पण तो तुमच्या समोर मला नावाने हाक मारतोय आणि तुम्ही पण गप्प बसलात. मला अजिबात आवडले नाही. गौरवने बोलता बोलता दार लावले आणि अंजलीला त्याच्या मिठीत घेतले आणि तिला म्हणाला, आज मला तुझा अभिमान वाटतोय. अंजली पण त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावली. गौरव तिची पाठ थोपटून तिला शांत करत होता. गौरव, अगं, बाणगुडासारखा चिटकला होता मला, पण मित्र असल्यामुळे तो तोडता येत नव्हते. पण साडी आणल्यावर मी पण चिडलोच होतो. पण मी काही बोलायच्या आत तूच बोललीस, ते बरं झालं. सारखा माझी गाववाली म्हणत होता, जेव्हा एक स्त्री स्वतःसाठी उभी राहते ना, तेव्हा तिला कोणी अडवू शकत नाही. अंजली जरी गावात लहानाची मोठी झाली असली तरी ती B.Ed पर्यंत शिकली होती. शिवाय तिच्या घरात तिचे वडील स्वतः शिक्षक होते. त्यामुळे संस्कार आणि नीतिमूल्य कशी जपावी हे आबांनी नक्कीच तिला शिकवले होते. अन्याय सहन करायचा नाही किंवा अन्याय कोणावर करायचा नाही, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गौरवचे म्हणाल तर गौरव आणि मंगेश मित्र होते. त्यात अंजली मंगेशची बायको होणार होती. ह्या सगळ्या आधी घडलेल्या प्रकारामुळे गौरववर मंगेशला पटकन तोडता येत नव्हते. कारण हे सत्यच होते की तो मंगेशच्या लग्नाला म्हणून गावात गेला होता. काही वेळेला अशी परिस्थिती येते की आपण उगाचच अन्याय सहन करत असतो. परिस्थितीपुढे हातबल होतो. तसेच काहीसे गौरवचे झाले होते. असो, पण आपल्या रागरागिणीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. झाल्या प्रकारात एक गोष्ट चांगली झाली. ती अशी की अंजली आणि गौरव मनाने जवळ आले.
त्यांच्यातील ओपरेपणा नाहीसा झाला. एक वेगळीच बॉन्डिंग तयार झाली. गौरवला अंजली ही माझी आहे ह्याची जाणीव झाली. अंजली माझ्याबरोबर सुखी आहे की नाही, अंजलीला नवरा म्हणून मी पसंत आहे की नाही, असे जे प्रश्न पडायचे ते गायब झाले होते. म्हणून तर गौरवने तिला न विचारता तिला मिठीत घेतले. ही त्याची कृती एकदम नॅचरल होती. त्यासाठी त्याला विचार करावे लागले नाही किंवा विचार करून केलेले नव्हते. त्याच्या संसाराचा प्रवास हळूहळू सुरुवाती ट्रॅकवर येत होता. आतापर्यंत लग्न नावाच्या सामाजिक बंधनात ते दोघे अडकले होते, पण अजून एकमेकांच्या मनाचे राजा राणी बनले नव्हते. त्या दृष्टीने दोघांची वाटचाल सुरू झाली होती हे नक्कीच आहे. गौरवच्या खांद्यावर डोकं ठेवल्यावर अंजलीचा राग कुठच्या कुठे पळाला, पण गौरव मालक आणि मालकिनीला जेवायला बोलवायला गेला. अंजलीने पुन्हा घरातल्यांसाठी गरम वडी तळले. चौघेजण मस्त गप्पा मारत आरामात जेवले. सर्वजण अंजलीच्या वड्यांची तारीफ करत होते. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. अंजली त्या शहरामध्ये छान रुळू लागली होती. कधी भाजी कधी सामान आणायला एकटी जाऊ लागली. गौरवला तिच्यावर कॉन्फिडन्स आला होता की ती एकटीने शहरात वावरू शकेल. पुढे 1-2 महिन्यांनी असं कळलं की मंगेशने त्या कंपनीतला जॉब सोडला आणि त्या शहरातला कायमचा सोडून निघून गेला. त्यामुळे त्याच्या संसारावरील सावट कायमचे दूर झाले होते. बोलता बोलता त्यांच्या लग्नाला 3 महिने झाले. त्यांचे रुटीन सुरू झाले. अंजली नवऱ्याची सेवा मनापासून करत होती. रोज त्याचे ऑफिस कपडे काढून ठेवणं, स्वच्छ रुमाल दे, पाकीट दे, डबा दे. गौरव पण रोज न चुकता तिच्यासाठी गजरा आणायचा. गौरव नुसता गजरा आणत नाही तर तो स्वतः तिच्या केसात घालतो. एक दिवस असाच गौरव सकाळी ऑफिसला गेलेला आणि अंजली खालून प्यायचे पाणी भरत होती आणि अचानक आबा पत्ता विचारत विचारत आले. दारात आबांना बघून अंजलीच्या डोळ्यातून अश्रू आले. आल्या आल्या आबांच्या पाया पडली. त्यांना बसायला दिले. आबा, अरे वा, छान आहे घर. आबांचे बारीक लक्ष होते सगळीकडे. दारात तुळशीभोवती काढलेली छोटीशी रांगोळी, घरातला देव्हारा बघून खुश झाले. एवढ्या छोट्याशा खोलीतला त्यांचा राजा राणीचा संसार बघून आबा खुश झाले. आबा, कशी आहे ग पोरी? अंजली, आबा, मी खूप खुश आहे. आमचं खूप छान चाललंय. गौरव खूप चांगली आहेत. आबा, वा, तुला खुश पाहून धन्य झालो. अंजली, तुम्हाला इकडचा पट्टा कसा मिळाला? आबा, अगं, जावई बापूंचे पत्र आले होते. तुमची खुशाली कळवली. त्यात त्यांनी इकडचा पत्ता पण कळवला होता. अंजली, अगो बाई, हो का? मला बोलले नाहीत तुम्हाला पत्र लिहिलेले. आबा, हो ना. मला म्हणाले मुलीला भेटायला या, तिला तुमची आठवण येते. अंजली, हो, मी रोज तुमची आठवण काढते. आबा, आई कशी आहे? आबा, हो, बरी आहे. पण हल्ली तुम्ही दोघे नसता, मग आम्ही म्हातारा म्हातारी काय करणार? असतो आपले आहे त्यात आनंदी. आबा, जावई बापूंनी खरं तर त्यावेळी तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतल्याने खरंच खूप चांगले झाले. देवासारखेच धावून आले मदतीला. त्यांचे मानावे तेवढे उपकार कमीच. अंजली, आबा, हे त्यांना तुम्ही बोलून परके करू नका. तुम्ही त्यांना तुमच्या मनात स्थान दिलेत तर ते जास्त खुश होतील. आबा, फार मोठं बोललीस पोरी. हे बोलून बोलून त्यांना आपण परके करतो, कारण उपकार हे परक्यांचे मानतात, आपल्या माणसाचे नाही. अंजलीने लगेच स्टोवर गरम भात लावला. पोळी भाजी तयार होतीच तोपर्यंत आबा फ्रेश झाले. अंजलीने आबा आले म्हणून पुढच्या पुढे पानावर वाढायला गोडासा शिरा केला. अंजलीने आबांना जेवायला वाढले. आबा सकाळचे निघाले होते. त्यांना भूक पण लागली होती. पोट भरून जेवले. अंजलीला संसार करताना पाहून आबा खुश झाले. पानात वाढायला शिरा केलेला बघून त्यांना तिच्यात अन्नपूर्णा दिसली. प्रत्येक बापाला आपली मुलगी संसारात रमली आणि सासरी छान नांदते हे पाहून कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. आबांचे जेवण झाल्यावर अंजली पण जेवली. तोपर्यंत आबा बेडवर आडवे पडले. ते 5 मिनिटात घोरायला लागले.
अंजलीने पण थोडा आराम केला आणि मग संध्याकाळच्या जेवणाला लागली. आबा आपले लांबून बघत होते. अंजली एवढ्या छोट्या जागेत कशी सगळे करते. त्यांना कौतुकाचे वाटत होते की कुठलीही तक्रार नव्हती. जे आहे ते तिने जसेचे तसे ॲक्सेप्ट केले होते. थोड्याच वेळात गौरव ऑफिसमधून आला. आबांना पाहून त्याला खूप आनंद झाला. गौरव, नमस्कार. कधी आलात? कसा झाला प्रवास? बोलता बोलता गौरव फ्रेश होत होता. अंजली त्याला टॉवेल देत होती. मग पाणी दिले आणि मग लगेच चहा टाकला. आबांचे बारीक लक्ष होते. ते दोघे कसे नांदत आहेत हे बघत होते. मग तिघांनी बसून चहा घेतला. गौरव, अंजली, तुझं आवरलेलं असेल तर तिघे एक राऊंड मारून येऊ. आबांना ऑफिस दाखवतो. अंजली, हो, मी तयार आहे. फक्त साडी नेसते चांगली. अंजलीने पडद्याआड साडी नेसली. गौरवने तिला आणलेला गजरा दिला. आज अंजलीला लाज वाटली. तिने तो गजरा आपल्याच हाताने घातला आणि तिघे घराबाहेर पडले. आबांना गौरवचं ऑफिस दाखवले. येताना मंदिरात गेले. गौरव, अंजली, तू आणि आबा पुढे घरी जा. मी आलोच. माझे एक काम आहे ते करून. अंजली आबांना घेऊन घरी आली आणि जेवण गरम करू लागली. आबा फ्रेश होऊन वाट बघत बसले. आबा, छान हो ऑफिस जावई बापूंचे. तसे फार काही लांब नाही. अंजली, हो. गौरवने दुकानात जाऊन आबांसाठी सदरा धोतर आणि टोपी आणली. सासूबाईंसाठी एक साडी घेतली आणि घरी आला. गौरव घरी आल्यावर सगळे जेवायला बसले. आनंदात गप्पा मारत तिघे जेवले. गौरव आता आला आहे तर राहा आठवडाभर. आबा, राहिलो असतो पण मला 2च दिवसांची सुट्टी आहे. शिवाय जाता जाता रुपेशला भेटायचे. त्याला पण दिवाळीशिवाय भेटता येत नाही. गौरव, तुम्ही राहिले असतात तर आपण अजून कोणीकडे तरी फिरायला गेलो असतो. तसे इकडे बघायला खूप आहे. आबा, आता पुढच्या वेळी येईन मी. उद्या सकाळी 11च्या गाडीने रुपेशकडे जाईन. तिकडे त्याला भेटेन आणि रात्री घरी जाईन. तशा आमच्या अंजलीचे आई पण एकटेच आहेत गावाकडे. गौरव, ठीक आहे. जेवण झाल्यावर अंजली भांडी आवरत होती तर आबांनी त्यांची बॅग उघडली आणि त्यातून एक वस्तू बाहेर काढली. आबा, अंजली, इकडे ये ग जरा. अंजली आली. आबांनी अंजलीसाठी सोन्याच्या बांगड्या आणल्या आणि गौरवसाठी एक सोन्याची चेन आणली होती. गौरवच्या हातात देत होते. गौरव, आबा, कृपया करून मला यातले काहीही देऊ नका. हा तुमच्या मुलीला जर बांगड्या हव्या असतील तर तिने वडिलांचा आशीर्वाद म्हणून घेतल्या तर तिची ती ठरवेल. पण मला यातील काहीच नकोय. मी लग्नात पण घेतले नाही आणि आता पण घेणार नाही. आबा, जावई बापू, अहो, हा तुमचा अधिकार आहे. यात काही गैर नाही. गौरव, मला अधिकाराने तुम्ही प्रेम द्या. पण हे सोनं नाणं असले काहीही नको. आबा, मी आता आणलंय तर हा एक दागिना घ्या. यानंतर मी काहीही देणार नाही. गौरव, अहो आबा, तुम्ही आधीच एक सोन्याची नाणे मला दिले आहेत. मला काहीही नको आणि मला कसलीही अपेक्षा पण नाही. गौरव काही ऐकायला तयार नाही. अंजली, अहो, घ्या ना, आबांना बरं वाटेल. गौरव, अंजली, मग माझ्यात आणि बाकी कुणात काय फरक? मला असला व्यवहार आवडत नाही. अंजली, अहो, तुम्ही मागून जर आबांनी दिले असते तर हा व्यवहार होईल. पण त्यांनी तुम्ही न मागता तुम्हाला प्रेमाने काही आणले असेल तर ते त्यांचे तुमच्यावरचे प्रेम आहे. गौरव, मला तू म्हणतेस ते पटत नाहीये. आबा, बरं मी काय म्हणतो ते ऐकता का जरा? मुलीला दागिने द्यायचे असतात ही जगात रीतच आहे आणि जावयाला निदान अंगठी आणि चेन हा त्याचा मानस आहे. तुम्ही लग्नाच्या वेळी म्हटला की काहीही दागिने घालू नका. त्यावेळी मी बोलायच्या मनस्थितीत नव्हतो. मुलीचे लग्न होतंय का मोडतंय? जमलं तर अशा अनोळखी व्यक्तीच्या हातात आपल्या मुलीला सोपवायची की ज्याच्या बाबतीत काहीच माहीत नाही. हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता. पण त्यावेळी तुम्ही लग्नासाठी पुढाकार घेतला नसता तर आज मला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. माझ्या मुलीला कितीही नाही म्हटले तर भरल्या मांडवातून परत आल्यामुळे तिचे जगणे मुश्किल झाले असते. देवाने तुमच्या रूपात देवदूतच पाठवला
आणि आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, माझी मुलगी तुमच्या बरोबर खूप खुश आहे. हे पाहून माझा जीव धन्य झालाय. आता लवकरच एक गोड बातमी द्या. नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवायचे माझे वय झाले आता. काय अंजली? अंजलीला इतकी लाज वाटली. ती पटकन पडद्या आड निघून गेली आणि मनात म्हणू लागली, हे आबापन्ना. तर जावई बापू, ही चेन तुम्ही घेतली तर मला आनंद होईल. माझा आशीर्वाद म्हणून घ्या. गौरवला आबांच्या पुढे काही बोलताच आले नाही. त्याने ती चेन घेतली आणि गळ्यात घातली. लगेचच गौरवने पण त्याने आणलेले कपडे दिले. आबा, जावई बापू, याची काय गरज नव्हती. गौरव, घ्या हो. आज मला आई बाबा असते तर त्यांनाही मी घेतलेच असते. गौरवने आणि अंजलीने आबांना वाकून नमस्कार केला. आबा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद दिला. त्या रात्री तिघे खूप गप्पा मारत बसले. आबांनी गौरव आणि अंजलीला दिवाळीसाठी घरी बोलावले. सरपंच नेहमी गौरवची आठवण काढत असतात वगैरे अशा विषयावर बोलणे चालू होते. थोड्याच वेळात आबांनी एक विषय गौरव जवळ काढला. आबा, मी अंजलीचे सर्व डीएडचे कागदपत्र आणि मार्कशीट वगैरे आणलेत. शिवाय माझ्या शाळेत ती कामाला होतीस ना, तर त्याचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण आणले. अंजलीला लहान मुलांना शिकवताना मी बघितलंय. ती खूप चांगली शिक्षिका आहे. जर तुम्हाला काही गैर वाटत नसेल तर तिला पण शिक्षिकेची नोकरी करता आली तर बघा. शेवटी हा तुमच्या दोघांचा निर्णय आहे. माझी काही जबरदस्ती नाही. गौरव, तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. मी अंजलीला म्हणालो, थोड्या दिवसांनी आपण तुझ्यासाठी नोकरीचा प्रयत्न करू. तिची पण तीच इच्छा आहे. आबा, म्हणजे तुमचं याविषयी बोलणं झालंय म्हणायचे. गौरव, याच विषयानंतर अंजली माझ्याशी बोलायला लागली. तोपर्यंत नुसते मान हलवून उत्तर द्यायची आणि जोरजोरात हसायला लागतो. त्याच्या या जोकवर त्याला वाटले हे दोघे पण हसतील, पण कोणीच हसले नाही. अंजली तर आबांचे लक्ष नसताना त्याच्याकडे बघून नाक मुरडून आत गेली. तिची ही नाक मुरडण्याची अदा पण गौरवने पहिल्यांदाच बघितली होती. गौरव आपला गप्पच बसला. नंतर मग सगळे आहे त्या जागेत ॲडजस्ट करत झोपले. सकाळी गौरव उठून त्याची ऑफिसची तयारी करू लागला. आबांची पण गावाला जायची तयारी सुरू होती. अंजलीची मात्र धांदल चालू होती. चहा, नाश्ता, डबा करत होती. मग गौरव डबा घेऊन आबांचा निरोप घेऊन ऑफिसला निघून गेला. एसटी स्टँड जवळच होते. त्यामुळे गौरवने अंजलीला आबांना स्टँडवर सोडायला सांगितले. आबांना नाश्ता करून त्यांना पोळी भाजीचा डबा अंजलीने बांधून दिला. जाईपर्यंत आबा अंजलीला काही ना काही तर सांगतच होते. गौरवचे गुणगान गाता गाता थकत नव्हते. आबा, अंजली, गौरवसारखा मुलगा शोधून सापडला नसता. कोणत्या जन्माची पुण्याई म्हणून मला असा जावई मिळाला काय माहीत. तुझ्या जन्माचे पण कल्याण झाले. आता लवकरात लवकर एखादे मूल होऊ द्या. अंजली, काय आबा, कालपासून तेच तेच सांगत आहात. त्यांच्यासमोर तुम्ही बोलत होतात. मला किती लाज वाटत होती. आबा, मला काही कळले नाही असे वाटते का तुला? अंजली, काय आबा, आता हे तुझ्याशी मी बोलणे कितपत योग्य आहे मला माहीत नाही. पण पोरी, मी तुझा बाप आहे. अंजली, काय कशाबद्दल बोलताय आबा? तू खाली झोपतेस आणि जावई वर झोपतात ना. तुझी आवडीची बेडशीट मला खालच्या वरकटीत दिसली. अंजली काहीच बोलली नाही. आबा, मी समजू शकतो. पण घरात पाळणा हल्ला ना की नाते अजून घट्ट होते. बाळाच्या येण्याने नवरा बायको कायमसाठी एकमेकांशी जोडले जातात. एकदा तुम्ही असे जोडले गेलात की मी सुखाने मरायला मोकळा. अंजली, आबा, तुम्ही काही काळजी करू नका. माझे आता सुद्धा खूप छान चालू आहे. आबा, हो ग बाई, ते तर कळलेच मला. मी काय म्हणतोय तुला कसे समजावू? सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळी झालेल्या चांगल्या असतात. त्या रामरावच्या मुलीचे लग्न तुझ्या आधी 4 महिने झाले आता. बघ, बाळंतपणाला घरी आली. आम्हाला पण आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात. अंजली, काय? तिला दिवस गेलेत. आबा,
माझ्याकडून अभिनंदन सांगा. आबा: हो. तेवढ्यात आबांची गाडी आली. अंजली आबांची बॅग घेऊन वर चढली आणि त्यांच्यासाठी एक जागा पकडली आणि मग मागून आबा आले. आबांना गाडीत जागेवर बसवून दिल्यावर अंजलीच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. अंजली: आबा, परत या. पुढल्या वेळेस आईला घेऊन या. आबा पण भरल्या डोळ्यांनी अंजलीला आशीर्वाद देत निघून गेले. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, अंजलीच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे अंजली आणि गौरव यांच्याकडून आपल्याला गोड बातमी भेटेल का? बघूया पुढील भागेत. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.